The next point we will see now, laboratory test of haloalkane. Laboratory test for halogen. Laboratory test for halogen. Halogen ची प्रयोगशाळेत कशी टेस्ट होते, चाचणी होते, टेस्ट, that is called as the laboratory test for halogen. लॅबोरेटरी मध्ये हॅलोजनला कसं कळते, दिलेला आता कोणता पदार्थ आहे, एनी कंपाऊंड, इफ इट इज हॅलोजन ऑर नॉट, हे टेस्ट करण्यासाठी आपल्याला लॅबोरेटरी टेस्ट घ्यावी लागते. लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला दिला कोणताही कंपाऊंड हॅलोजन आहे की नाही सांगा, तर हे आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलोजन. तर सर्वात आधी हॅलोजन जे आहे, हॅलोजन्स आर haloalkane or the halogens, okay, or alkyl halide, that is also called as alkyl halide. Laboratory test for halogen च्या ऐवजी haloalkane, it is also called as haloalkane. It is haloalkane. The laboratory test of, here laboratory test of कोणाची आहे, haloalkane. It is called as haloalkane. यालाच काय म्हणतो आपण, अल्काइल हॅलाइड. द अल्काइल हॅलाइड्स आर न्यूट्रल. अल्काइल हॅलाइड्स आर कसे असतात, न्यूट्रल असतात. द अल्काइल हॅलाइड्स आर न्यूट्रल इन ॲक्वियस मीडियम. ॲक्वियस मीडियम मध्ये अल्काइल हॅलाइड न्यूट्रल असतात. द अल्काइल हॅलाइड्स आर न्यूट्रल इन ॲक्वियस मीडियम. इन न्यूट्रल मीडियम वॉटर मध्ये हे काय असतात, अल्काइल हॅलाइड्स आर न्यूट्रल मीन्स नो ऍसिडिक नो बेसिक, म्हणजे ते कसे असतात, ते न्यूट्रल असतात. द अल्काइल हॅलाइड्स आर न्यूट्रल इन ॲक्वियस मीडियम. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज दैट व्हेन इट इज वार्म्ड विथ, व्हेन हॅलोअल्केन और अल्काइल हॅलाइड, व्हेन हॅलोअल्केन और अल्काइल हॅलाइड्स, व्हेन हॅलोअल्केन इज वार्म्ड विथ, याला गरम केलो आपण, तर कोणासोबत, वार्म्ड विथ द ॲक्वियस सोल्यूशन ऑफ sodium or potassium hydroxide. Aqueous solution of sodium or potassium hydroxide. Sodium or potassium hydroxide. सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत याला वॉर्म केलं तर जे हॅलोजन ॲटम आहे अटॅच्ड टू कोणाला, द हॅलोजन ॲटम अटॅच्ड टू, द हॅलोजन ॲटम अटॅच्ड to the carbon is converted to, तो कन्वर्ट होऊन जातो आता कशामध्ये, कन्वर्टेड टू हॅलाइड आयन. हायड्रोजन आयटमचं रूपांतर कशात होते आता, हॅलाइड आयन मध्ये होऊन जातं. इज कन्वर्टेड टू हॅलाइड आयन. ओके, द हायड्रोजन आयटम इज चं रूपांतर कशात व्हायले, हॅलाइड आयन मध्ये व्हायले. सी द रिएक्शन आपण काय म्हणालो, आर्गॉन एक्स. Argon X means what, when haloalkane is warmed, this is haloalkane is warmed with aqueous solution of sodium or potassium hydroxide. So we will take OH minus, any OH minus, hydroxide gives what, OH minus. So this RX when treated with OH minus, then this halogen, then the halogen atom is attached to carbon. This halogen atom is converted into, it is now converted into argon OH plus X minus. It is halide ion. It is called as now halide ion. हा झाला halide ion, क्लोराइड, ब्रोमाइड कोणताही असेल तर हा halide ion. So now this reaction mixture is then, आता हा तयार झालेला रिएक्शन मिक्सचर, this reaction mixture, now this reaction mixture is added to the or acidified, is added to the acidified by, added or acidified, added or acidified, added or acidified by what, dilute nitric acid, dilute HNO3, nitric acid and silver nitrate or silver nitrate solution. What is silver nitrate, AgNO3. सिल्वर नायट्रेट म्हणजे काय असतो, AgNO3 सोल्युशन सोबत रिएक्ट झालं. रिएक्शन मिक्सचर हा तयार झालेला रिएक्शन मिक्सचर, आपल्याला दिलेला कंपाऊंड हॅलोअल्केन आहे की नाही हे कसं, हे आपण पॉइंट आउट करायला. हा दिलेला कंपाऊंड हॅलोअल्केन आहे की नाही ह्यासाठी सर्वात आधी या कंपाऊंडला आपण काय केलो, सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्ट केलो
आणि त्याचा काय बनवलं आपण, हॅलाइड आयन बनवलं. या हॅलाइड आयनला म्हणजे या रिॲक्शन मिक्सचरला याच्यामध्ये नंतर काय करायचं, ऍसिडिफाईड डायल्यूट नायट्रिक ऍसिड टाकायचं. ऍसिडिफाईड डायल्यूट नायट्रिक ऍसिड अँड सिल्वर नायट्रेट. आणि जर सिल्वर नायट्रेट ऍड केलं तर हा आपला काय होता X मायनस. नाउ ऑन ट्रीटमेंट विथ AgNO3 इट इज कॉल्ड एज सिल्वर नायट्रेट. ओके, इट फॉर्म्स AgX. आता काय बनवून टाकते AgX. सो इट फॉर्म्स AgX प्लस AgX बनते प्लस NO3 मायनस. हा झाला AgX प्लस. ओके, AgX दिस इज प्लस, दिस इज एरो. हा एरो याचा अर्थ काय आहे की द प्रेसिपिटेट ऑफ this AgX means what, the PPT of Ag silver halide, that is Ag halide, silver halide is formed. याची प्रिसिपिटेट बनते पहा. प्रिसिपिटेट म्हणजे Ag halide चा PPT बनते, that is called as precipitate AgX. द बाण खाली आला म्हणजे याचा अर्थ काय झाली, PPT तयार झाली. So in this way it is thus the halogen atom is conformal. Thus the presence of haloalkane is conformal. Presence of haloalkane is confirmed. ही एक टेस्ट आहे. मग याच्यावरून आपण काय कन्फर्म करू शकतो, कन्फर्म करणे म्हणजे खात्री होणे. तर काय खात्री झाली याची, द प्रेझेन्स ऑफ thus the presence of haloalkane is confirmed. हॅलोअल्केन आहे म्हणून. तर दुसऱ्या स्टेप मध्ये, पहिली स्टेप आपण काय केली होती, हॅलाइड आयन बनवला होता. हा हॅलाइड आयन बनवले. तर हा तयार झालेला हॅलाइड आयन दुसऱ्या स्टेप मध्ये म्हणजे रिएक्शन मिक्सचर. दिस रिएक्शन मिक्सचर इज ऍडेड टू ऍसिडिफाईड डायल्यूट HNO3. याला डायल्यूट HNO3 आणि सिल्वर नायट्रेट कसं घ्यायला पाहिजे, हे पण ऍक्वियस. सो X मायनस, दिस X मायनस ट्रीटेड विथ AgNO3 इट फॉर्म्स AgX. what it formed AgX plus the byproduct is NO3 minus. बायप्रोडक्ट काय निघून जाते, नायट्रेट. पण ऍसिडिफाईड AgNO3 मेन प्रोडक्ट काय, PPT ऑफ AgX ची म्हणजे सिल्वर हॅलाइडची प्रेसिपिटेट बनून जाते. सिल्वर हॅलाइड म्हणजे आपल्याला दिलेल्या कंपाऊंड मध्ये हा हॅलोअल्केन आहे म्हणून कन्फर्मेशन आहे. दिस इज द प्रेझेन्स ऑफ हॅलोअल्केन इज कन्फर्म्ड. म्हणजे याच्यात हॅलोअल्केन आहे, इट इज कन्फर्म्ड इन दिस रिएक्शन. सो बाय युजिंग these two reactions the alkyl halides are neutral in aqueous medium. First is what, alkyl halide neutral असतात aqueous medium मध्ये. जेव्हा यांना हॅलोअल्केनला वॉर्म केलं, आपण गरम केलं विथ aqueous solution of sodium or potassium hydroxide. सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत रिॲक्ट केलं तर याच्यापासून काय बनतो, द hydrogen atom attached, no, halogen atom, this is the halogen atom attached to carbon is converted to halide. This halogen is converted now halide मध्ये कन्वर्ट झाला halide ion. याच रिएक्शन मिक्सचरला परत आपण आता this reaction mixture is added to, याला जर ऍड केला आपण परत, added to acidified dilute HNO3, डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत याला ऍसिडिफाय केलं आणि सिल्वर नायट्रेट, आणखीन काय घेतलं याच्यात, सिल्वर नायट्रेट ऍड केलं. तर एक PPT ऑफ सिल्वर हॅलाइड तयार होऊन जाते. द प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर हॅलाइड इज फॉर्म्ड. सो दस द प्रेझेन्स ऑफ हॅलोअल्केन इज कन्फर्म्ड. याच्यावरून आपल्याला हॅलोअल्केन आहे म्हणून काय होते, निश्चित होते, खात्री होते, कन्फर्म होऊन जाते. सो दिस टेस्ट इज कॉल्ड एज, दॅट्स वाय या टेस्टला काय म्हणा, दिस टेस्ट इज कॉल्ड एज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलोअल्केन. हॅलोअल्केनची दिस इज द लॅबोरेटरी टेस्ट आहे प्रयोगशाळेमध्ये. तर अल्काइल हॅलाइड न्यूट्रल आहे, त्याला वॉर्म करणं, वॉर्म केलं कशासोबत, aqueous solution of sodium or potassium hydroxide. This is the aqueous solution of sodium or potassium hydroxide, aqueous. So what it forms, the halogen atom attached आहे कोणाला, कार्बनला. halogen atom is converted to halide ion. This is the halide ion. Okay, now this reaction mixture is added to acidified. This reaction mixture is acidified by dilute nitric acid. याला ऍसिडिफाय करायचं कशाने, बाय डायल्यूट नायट्रिक ऍसिड अँड सिल्वर नायट्रेट. आणि कशाने आहे, सिल्वर नायट्रेट. तर हा जो सिल्वर नायट्रेट आहे याचं रूपांतर कशात होऊन जातो, सिल्वर हॅलाइड. इट इज द प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर हॅलाइड इज फॉर्म्ड. सो इन दिस वे दिस इज द प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर हॅलाइड इज फॉर्म्ड. सो याच्यावरून आपल्याला प्रेझेन्स ऑफ हॅलोअल्केन आहे म्हणून कन्फर्म होते. तर दिलेली आपल्या कंपाऊंड
हॅलो अल्केन आहे की नाही हे याच्यावरून आपल्याला कन्फर्म होऊन जाते, निश्चित होते. सो दिस टेस्ट इज कॉल्ड एज लॅबोरेटरी टेस्ट फॉर द प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन. ओके.